हॅलो एव्हरीवन, मी काजल तुमचं स्वागत करते आमच्या ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षावर। तर मित्रांनो, आपण बीएड सीईटीच्या प्रिपरेशनसाठी एक लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे। आजचा आपला 5वा लेक्चर आहे आणि आजच्या टॉपिकचं नाव आहे मेंटल ॲबिलिटी टेस्टचा सेकंड टॉपिक, दॅट इज क्लासिफिकेशन टेस्ट। मित्रांनो, मेंटल ॲबिलिटी टेस्ट हा युनिट बीएड सीईटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अतिशय महत्त्वाचा युनिट आहे आणि आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन टेस्टचे दोन्ही भाग बघणार आहोत, व्हर्बल आणि नॉन व्हर्बल। तर जे विद्यार्थी बीएड सीईटीची प्रिपरेशन करत आहात त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, तुमची बीएड सीईटीची प्रिपरेशन अजून चांगल्या प्रकारे होण्यासाठी आम्ही बीएड सीईटीसाठी कंप्लीट कोर्स लॉन्च करतोय। या कंप्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स, 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज। मित्रांनो, व्हिडिओ लेक्चर्समध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हा एक्सप्लेन केलेला आहे, फुल सिलेबस नोट्समध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हा हायलाइट केलेला आहे आणि या कोर्समध्ये तुम्हाला 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज देण्यात आलेले आहे। मित्रांनो, या टेस्ट सिरीजमुळे काय होईल की तुमचा भरपूर अभ्यास होईल, भरपूर सराव होईल आणि त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला परीक्षेत होईल। तर हा कंप्लीट कोर्स जॉइन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती मेसेज करा आणि याची फीस आहे ती फक्त 500 रुपये। मित्रांनो, हा कोर्स तुम्ही नक्कीच घ्या। जर तुम्ही या कोर्सला फॉलो केलं आणि या कोर्सनुसार जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही बीएड सीईटीची परीक्षा नक्कीच क्रॅक करू शकाल। तर सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओ लेक्चरला। तर मित्रांनो, आजच्या टॉपिकचे नाव आहे क्लासिफिकेशन, म्हणजेच की वर्गीकरण। तर वर्गीकरण दोन प्रकारचे असतात, एक असतं व्हर्बल क्लासिफिकेशन आणि दुसरं असतं नॉन व्हर्बल क्लासिफिकेशन, म्हणजेच की शाब्दिक वर्गीकरण आणि अशाब्दिक वर्गीकरण। तर मित्रांनो, जाणून घ्या की क्लासिफिकेशन म्हणजेच की क्लासिफिकेशनला ऑड मॅन आउट असे देखील म्हटलं जातं। क्लासिफिकेशनचे प्रश्न तुम्हाला अशा प्रकारे विचारले जातात। फॉर एक्झाम्पल, तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे आणि त्या 4 पर्यायापैकी तुम्हाला एक घटक ओळखायचा सांगितला आहे। तर या 4 पर्यायापैकी 3 पर्याय हे एकमेकांशी संबंधित असतात, एकसारखे असतात आणि डी पर्याय हा तिघांपेक्षा वेगळा असतो आणि हा वेगळा असणारा पर्याय या ठिकाणी आपल्याला शोधून काढावा लागतो। तर व्हर्बल क्लासिफिकेशन मध्ये काय असतं की तुम्हाला काही शाब्दिक उदाहरणं दिलेले असतात आणि त्यामधून तुम्हाला विसंगत घटक ओळखायचा असतो। फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी जर आपण घेतलं, ए ऑप्शन आहे डॉक्टर, बी ऑप्शन आहे इंजिनियर, सी ऑप्शन आहे टीचर आणि डी ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे फार्मर, म्हणजेच की शेतकरी। आता आणि या प्रश्नामधून तुम्हाला सांगितलेलं आहे की विसंगत घटक ओळखा। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, डॉक्टर, इंजिनियर, टीचर हे तिन्ही सुद्धा सुशिक्षित पद आहेत। तर या ठिकाणी जो फार्मर दिलेला आहे हा तिघांपेक्षा वेगळा आहे आणि हाच या ठिकाणी काही विसंगत घटक। तर अशा प्रकारचे व्हर्बल क्लासिफिकेशनचे प्रश्न विचारले जातात। तर दुसरा आहे नॉन व्हर्बल क्लासिफिकेशन, म्हणजेच की अशाब्दिक वर्गीकरण। यामध्ये तुम्हाला 4 आकृत्या दिलेल्या असतात आणि त्या 4 आकृत्यांपैकी एक आकृती वेगळी असते आणि ती वेगळी असणारी आकृतीच यामध्ये आपल्याला फाइंड आउट करावी लागते। तर सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओ लेक्चरला। पहिला प्रश्न आहे, चूज द वर्ड दॅट इज लीस्ट लाईक द अदर वर्ड्स इन अ ग्रुप, म्हणजेच की गटातील वेगळा शब्द ओळखा। आता या ठिकाणी बघा, 4 ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहे, कॅलेंडर, डेट, डे आणि मंथ। आता मला सांगा, कॅलेंडर म्हणजे काय? तर कॅलेंडर मध्ये 12 महिने असतात, तर प्रत्येक महिन्यात 30 दिवस असतात, 30 किंवा 31 आणि पूर्ण असे 365 दिवस असतात, बरोबर। पण आता डेट, मंथ आणि डे म्हणजे हे तिन्ही सुद्धा काय झाले, कॅलेंडरचे भाग झाले। म्हणजेच या ठिकाणी डेट, डे आणि मंथ हे तिन्ही सुद्धा एक समान आहे, एक सारखे आहे, परंतु या ठिकाणी जो कॅलेंडर वर्ड आहे तर तो या तिन्ही पेक्षा वेगळा आहे, म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल कॅलेंडर। प्रश्न आहे, चूज द वर्ड दॅट इज लीस्ट लाईक द अदर वर्ड्स इन अ ग्रुप, म्हणजे प्रश्न सारखा आहे, यामधला सुद्धा आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे। म्हणजेच की 3 ऑप्शन हे एक समान असतील, परंतु एक ऑप्शन या तिन्हीपेक्षा वेगळा असेल। तर ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहे, पिकॉक, वल्चर, स्पॅरो आणि स्वॅन। आता या ठिकाणी बघा की जो मोर, चिमणी आणि गिधाड आहे हे तिन्ही सुद्धा जमिनीवरती राहणारे प्राणी आहेत, पक्षी आहेत, बरोबर। तर या ठिकाणी जो स्वॅन हा पक्षी दिलेला आहे तर तो एकमेव जलचर पक्षी आहे, म्हणजे तो एकमेव जल पक्षी आहे जो की पाण्यामध्ये राहतो। म्हणजेच या ठिकाणी पिकॉक, स्पॅरो, व्हल्चर हे तिन्ही सुद्धा एक सारखे आहे, एक जीव आहे, परंतु स्वॅन हा जो आहे या तिन्ही पेक्षा वेगळा आहे, म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल ऑप्शन डी। पुढचा प्रश्न, चूज द पेअर इन विच द वर्ड्स आर डिफरंटली रिलेटेड, म्हणजे आपल्याला या ठिकाणी अशी जोडी शोधायची आहे जी बाकीच्यांपेक्षा वेगळी असेल। आता या ठिकाणी बघा, पहिला ऑप्शन आहे जूल एनर्जी, दुसरा आहे एम्पियर करंट, तिसरा आहे अँगल डिग्री आणि चौथा आहे पास्कल आणि प्रेशर। आता मित्रांनो, या ठिकाणी बघा की जूल जे आहे
ते एनर्जी म्हणजेच ऊर्जा मेजर करण्याचं युनिट आहे, एकक आहे. त्याचप्रमाणे करंट जे आहे ते मेजर करण्याचं म्हणजे त्याचं युनिट आहे एम्पियर, त्याचं एकक आहे एम्पियर. आणि या ठिकाणी प्रेशरचं जे एकक आहे ते आहे पास्कल. परंतु या ठिकाणी जे डिग्री तुम्हाला दिलेला आहे तर डिग्रीचं युनिट आहे प्लेन अँगल. आणि या ठिकाणी फक्त अँगल हा वर्ड दिलेला आहे, म्हणजेच हा या गटात बसत नाही. ही जोडी जी आहे तर ती बाकीच्यांपेक्षा वेगळी आहे. तर मित्रांनो, प्लेन अँगल म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की एका वर्तुळाच्या प्लेन अँगल म्हणजे असा अँगल ज्याने एक कंप्लीट रोटेशन केली असेल 360 डिग्रीची. तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर सी. बघा पुढचा प्रश्न आहे की गटातील इतरांपेक्षा वेगळी संख्या निवडा. आता या ठिकाणी बघा तुम्हाला संख्या दिलेली आहे 139, 177, 144 आणि 183. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर 139, 177 आणि 183 हे तिन्ही सुद्धा संयुक्त संख्या आहे. संयुक्त संख्या म्हणजे अशी संख्या ज्यामध्ये सम आणि विषम या दोन्ही संख्या असतील त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. पण जो 144 दिलेला आहे तर ही एकमेव पूर्ण वर्ग संख्या आहे, म्हणजेच की जी 144 संख्या आहे तर ती 12चा वर्ग आहे आणि ती बाकींपेक्षा वेगळी आहे, इतरांपेक्षा वेगळी आहे. तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर सी. पुढचा प्रश्न, इतरांपेक्षा भिन्न असलेली संख्या जोडी किंवा गट निवडा. यामधली एक संख्या जोडी जी इतरांपेक्षा वेगळी आहे ती आपल्याला ओळखायची. तर या ठिकाणी बघा पहिलं ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे 1546, दुसरा आहे 1237, तिसरा आहे 928 आणि चौथा आहे 833. आता या प्रश्नामध्ये जर आपण व्यवस्थित बघितलं तर पहिलं जे ऑप्शन आहे 1546 तर याचा काय संबंध निघतो तो आपण बघू. तर 15ला जर 3 ने गुणलं तर किती होतील, 15 त्रिक 45 आणि 45 मध्ये 1 मिळवला तर ते किती होतील 46. म्हणजेच या ठिकाणी 15चं आणि 46चं गुणोत्तर कसं घेतलंय अशा प्रमाणे. तर तसंच आता या ठिकाणी जे 12 आणि 37 दिलंय त्याचं गुणोत्तर आपण काढूया. तर 12ला मी सर्वात पहिले 3 ने गुणते पहिल्याप्रमाणे. 12 त्रिक होतील 36, 12 त्रिक 36 अधिक 1 किती होतील 37. म्हणजेच आपण जी मेथड याला अप्लाय करतोय तर ती बरोबर आहे. तशाच प्रमाणे तिसऱ्या ऑप्शन मध्ये बघू, 9 गुणिले 3 किती होतील 27 आणि 1 मिळवला तर ते होतील 28. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. आता हे तिन्ही सुद्धा बरोबर आलेले आहे गुणिले 3 आणि प्लस 1 करून. तर तशाच प्रमाणे 8चं बघू आपण. तर 8ला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर ते किती होतील 24 आणि 24 मध्ये जर 1 मिळवला तर ते होतील 25. परंतु या ठिकाणी आहे 33. म्हणजेच ऑप्शन ए बी सी हे एक सारखे आहे, एक समान आहे, परंतु डी हा तिन्ही पेक्षा वेगळा आहे. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर डी. बघा पुढचा प्रश्न. आता यामध्ये सुद्धा जी इतरांपेक्षा वेगळी संख्या आहे तर ती ओळखायची आहे. तर 3, 5, 7, 2, 6, 2 आणि 1, 7. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर यामध्ये संबंध कसा निघतो तर 3 अधिक 5 किती होतील, यांची बेरीज 8 बरोबर. तशाच प्रकारे 7 आणि 2 या दोघांची जर बेरीज केली तर किती होतील 9. 6 आणि 2 या दोघांची बेरीज केली तर किती होतील 8. 1 आणि 7 या दोघांची बेरीज केली तर किती होतील 8. म्हणजेच यामध्ये काय केलंय की ज्या 3 संख्या दिल्या आहेत 3, 5, 6, 2 आणि 1, 7 या तिन्ही सुद्धा सारख्या आहेत. म्हणजे या तिन्ही संख्यांची बेरीज 8 येते बरोबर. तर जी बी ऑप्शन आहे 7 आणि 2 याचीच बेरीज फक्त 9 येते. म्हणजे 7 आणि 2 ही 3, 5, 6, 2 आणि 1, 7 या तिन्ही संख्यापेक्षा वेगळी संख्या आहे. तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर बी. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला प्लसचा प्रश्न विचारलाय. कधी कधी तुम्हाला मायनसचा म्हणजे डिफरन्सचा सुद्धा प्रश्न विचारू शकता. अशा प्रमाणे फॉर एक्झाम्पल जर मी या ठिकाणी संख्या घेतल्या या ठिकाणी मी जर संख्या घेतल्या 5, 3, 4, 2,
7 5 आणि 9 2. आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल ही जर आपल्याला एक सिरीज दिली म्हणा किंवा हा एक आपल्याला प्रश्न दिलाय, तर या ठिकाणी तुम्ही कशा प्रकारे सॉल्व्ह कराल, तर सगळ्यात पहिले मायनसचा डिफरन्स या ठिकाणी आपण बघू की 5 आणि 3 या दोघांची वजाबाकी केली तर किती होतील, 2. 4 आणि 2 ची वजाबाकी केली तर 2. 7 आणि 5 ची वजाबाकी केली तर 2. 9 मधून जर 2 वजा केले तर किती होतील, 7. म्हणजेच या ठिकाणी काय झालं की 3 बरोबर आले आणि 1 वेगळी आली. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकता. बघा पुढचा प्रश्न, विषम अक्षर गट निवडा किंवा शोधा. आता यामधला जो विषम अक्षर गट आहे तो आपल्याला निवडायचा आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की लेटर सिरीजला कशाप्रमाणे लक्षात ठेवायचं. एक इजोटी नावाचा कन्सेप्ट आहे. इजोटी ई आहे 5 नंबरला, अल्फाबेटिकल पोझिशन्स आहे. तर ई आहे 5 नंबरला, जे आहे 10 नंबरला, ओ आहे 15 नंबरला, टी आहे 20 नंबरला आणि वाय आहे 25 नंबरला. तर अशा प्रमाणे तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला कोणत्याही प्रश्नामध्ये लेटर सिरीजच्या या गोष्टी उपयोगी पडतील. तर या प्रश्नामध्ये बघा BCD KLM PQR आणि NPR. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर BCD KLM आणि PQR हे तिन्ही सुद्धा अल्टरनेटिव्ह लेटर्स आहे, म्हणजे एकानंतर एक येणारे जे लेटर्स आहेत ते सलग घेतलेले आहे. परंतु जो NPR आहे ऑप्शन बी हा या तिन्हीपेक्षा वेगळा आहे, कारण की त्यामध्ये काय केलंय की वर्णमाला मधली आपली जी इंग्रजी वर्णमाला आहे त्यामधले एकानंतरचे एक सलग घेतलेले आहे का अक्षर नाही. म्हणजेच या ठिकाणी बी हा ऑप्शन सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर बी. प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की इतरांपेक्षा भिन्न असलेला अक्षरांचा गट निवडा. आता हा जो प्रश्न तुम्हाला दिलेला आहे तर तो पूर्णपणे वॉवेल्स वरती डिपेंडंट आहे. आता वॉवेल्स म्हणजे काय, तर स्वर. स्वर कोणते कोणते, ए, ई, आय, ओ आणि यू. तर हे पाचही पण स्वर आहेत आणि यांना सोडून बाकीचे व्यंजन आहे. तर ऑप्शन मध्ये कुठे तुम्हाला स्वर दिसतायत का, हो ऑप्शन बी मध्ये. तर जो ऑप्शन ACD आहे यामध्ये बघा की KLM PQR आणि RST हे तिन्ही सुद्धा अल्फाबेट्स जे आहे तर ते सलग दिलेले आहे. एकानंतर एक येणारा जो अल्फाबेट आहे हा तिन्ही ऑप्शन मध्ये सारखा आहे. म्हणजे या ठिकाणी ACD हे तिन्ही सुद्धा ऑप्शन सारखे आहे. आणि जो ऑप्शन बी आहे तर ऑप्शन बी हा एकमेव असा आहे ज्यामध्ये वॉवेल्स म्हणजेच की स्वर आय हा आलेला आहे. तर हा ऑप्शन बी या तिन्ही ऑप्शन पेक्षा वेगळा आहे. या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर बी. बघा पुढचा प्रश्न आहे की ॲज डिलिशियस इज रिलेटेड टू टेस्ट, मेलोडियस इज रिलेटेड टू. आता या ठिकाणी बघा की रुचकर जसे चवीशी संबंधित आहे तर तसंच जे मधुर आहे मेलोडियस आहे तर त्याचा संबंध कशाशी येईल. आता या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, आवाज, बोल, संगीत आणि उच्चता. आता मला सांगा उच्चता म्हणजेच की हायनेस जे आहे त्याचा आणि मधुराचा काही संबंध आहे का, नाही. म्हणजे हे ऑप्शन पण चुकलं. तर जे संगीत आहे, संगीत हे मधुर होऊ शकतं पण जसं नातं डिलिशियसचं म्हणजे जसं नातं रुचकरचं आणि चवीचं आहे तसं नातं मधुर आणि संगीताचं आहे का, नाही. म्हणजे हे सुद्धा चुकलं. तर बोल सुद्धा चुकलं. आणि यामध्ये काय येईल की मधुर याचं जे नातं आहे तर ते आवाजाशी डायरेक्टली येईल. म्हणजे या ठिकाणी जसं नातं डिलिशियसचं टेस्ट सोबत येईल तसंच नातं मेलोडियसचं आवाज म्हणजेच व्हॉइस सोबत येईल. तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर ए. पुढचा प्रश्न आहे जियांट, डॉर्फ, जीनियस. आता या ठिकाणी बघा जियांट म्हणजे राक्षस देखील आपण याला म्हणू शकतो आणि अजून मोठा पण याला आपण म्हणू शकतो. तर जियांट म्हणजे मोठा, डॉर्फ म्हणजे बटू म्हणजेच बुटका. तर असंच नातं या दोघांसारखं नातं. आता यामध्ये जर बघायचं म्हटलं तर जियांट आणि डॉर्फ हे एकमेकांचे अपोजिट वर्ड्स आहे. अपोजिट वर्ड्स म्हणजेच काय, विरुद्धार्थी शब्द. तर तशाच प्रमाणे आता जीनियस म्हणजे काय, हुशार, प्रतिभाशाली. तर याचा जो प्रतियुक्त शब्द येईल म्हणजे जीनियसचा जो विरुद्धार्थी शब्द येईल तर तो कोणता येईल, ऑप्शन्स पैकी बघा पहिला ऑप्शन आहे दुष्ट, दुसरा आहे सज्जन, तिसरा आहे मूर्ख आणि चौथा आहे धूर्त. तर जीनियसचे जे विरुद्धार्थी शब्द आहे तर ते आहे इडियट. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर सी. प्रश्न आहे की लॅम्प, डार्कनेस,
म्हणजेच दिवा आणि अंधार. आता या ठिकाणी बघा की जेव्हा अंधार झाला तर तेव्हाच दिवा लावल्यावरती अंधार नाहीसा होईल, बरोबर. म्हणजेच की अंधार झाल्यानंतर आपल्याला दिव्याची गरज भासते, बरोबर. तर अशाच प्रकारचं जे नातं आहे तर ते नातं ह्या पर्यायापैकी कोणत्या पर्यायामध्ये दिसून येतं ते बघा. आता पहिला पर्याय आहे की थकवा आणि व्यायाम. आता मला सांगा, व्यायाम केल्यानंतर थकवा नाहीसा होतो का? नाही. तर तशाच प्रमाणे तिसरं ऑप्शन आहे औषध आणि आजार. आजार झाल्यावर औषध नाहीसे होतात का? नाही. तर अभ्यास आणि वर्ग याचा काही संबंधच येत नाही. म्हणजे या ठिकाणी हे तिन्ही ऑप्शन चुकले. तर या ठिकाणी जो वॉटर आणि थर्स्ट म्हणजेच की पाणी आणि तहान आहे, तर जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा आपण पाणी पितो आणि पाणी पिल्यानंतर आपली तहान ही काय होते? नाहीशी होते. म्हणजेच या ठिकाणी याचं नातं दिवा आणि अंधारचं पाणी आणि तहानशी होतं. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर बी. पुढचा प्रश्न वेट किलोग्रॅम्स. तर पुढे आपल्याला एक जोडी आता हे झालं पहिलं नातं, हे झालं पहिलं गुणोत्तर. अशाच प्रमाणे या 4 ऑप्शन पैकी एक गुणोत्तर आपल्याला सांगायचंय. तर या ठिकाणी जो पहिला ऑप्शन आहे एक्स आणि ग्राइंड. आता एक्स म्हणजे काय? कुऱ्हाड. तर याचा काही संबंध येतो का? नाही. कारण की वेट जे आहे वजन, कोणतेही वजन मोजण्यासाठी किलोग्रॅम, कोणतेही वजन हे किलोग्रॅम मध्ये मोजले जाते, बरोबर. तर अशाच प्रमाणे असंच नातं कोणत्या ऑप्शन मध्ये दिसतंय बघा. आता ॲमीटर आणि करंट. आता मला सांगा, करंट कोणत्या युनिट मध्ये मेजर करतात? एम्पियर, बरोबर. तर पॉवर आणि एम्पियर हे सुद्धा चुकलं. तर या ठिकाणी जो ऑप्शन डी आहे एनर्जी आणि जूल हे बरोबर आहे. कारण की एनर्जीचं म्हणजे ऊर्जाचं एकक जूल आहे आणि एनर्जीला म्हणजेच की ऊर्जाला जूल मध्ये मोजलं जातं. तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर डी. 13वा प्रश्न आहे आयर्न, कॉपर आणि झिंक. हे तिन्ही सुद्धा काय आहे? मेटल्स आहे. आणि ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहे सेरामिक, कार्बन, निकेल आणि मर्क्युरी. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे जे सेरामिक, कार्बन आणि निकेल आहे हे तिन्ही सुद्धा काय आहे? सॉलिड मेटल्स आहे. सॉलिड मेटल्स म्हणजे कसे? घन धातू आहेत. तर या ठिकाणी जो मर्क्युरी आहे हा एकमेव लिक्विड स्टेटमध्ये असतो. लिक्विड स्टेटमध्ये असतो. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर डी. कारण की मर्क्युरी हा या तिघांपेक्षा वेगळा आहे. चला तर बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न अतिशय सोपा आहे. पोटॅटो, कॅरट आणि रॅडिश म्हणजेच की बटाटा, गाजर आणि मुळा. आता मला सांगा की बटाटा, गाजर आणि मुळा हे तिन्ही पण कसे आहेत? कसे व्हेजिटेबल्स आहे? जमिनीखाली येणारे, जमिनीखाली वाढणारे हे व्हेजिटेबल्स आहे, बरोबर. तर तशाच प्रमाणे या ठिकाणी बघा ऑप्शन्स तुम्हाला दिले टोमॅटो, स्पिनेच, सीझेम आणि ग्राउंडनट. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर टोमॅटो, पालक आणि तीळ हे तिन्ही सुद्धा कसे आहे? जमिनीवरती येणारे आहे. पण भुईमुग जे आहे, ग्राउंडनट, तर ते जमिनी खाली येणारं व्हेजिटेबल आहे. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर डी. 15वा प्रश्न आहे ABCD LNPR FGHI. आता ABCD आणि LNPR यांच्या गुणोत्तराचा संबंध काय निघतो तर ते सगळ्यात पहिले आपण फाइंड करूया. तर आता या ठिकाणी बघा की ए पासून ए मध्ये जर प्लस 11 नंबरचा जो लेटर बघितला तर तो कोणता येईल? एल. बी पासून 12 नंबरचा जो लेटर येईल म्हणजे बी मध्ये जर प्लस 12 लेटर ऍड केले तर कोणता लेटर येईल? एन. तशाच प्रकारे सी पासून जर प्लस 13 लेटर्स केले तर कोणता लेटर येईल? पी. आणि डी पासून जर 14 लेटर ऍड केले तर कोणता लेटर येईल? आर. म्हणजे यामध्ये काय होतंय की प्लस 11, 12, 13, 14 नंबरच्या पोझिशन वरती असणारे जे अल्फाबेट्स आहे ए पासून, बी पासून, सी पासून आणि डी पासून, तर ते लेटर्सचं या ठिकाणी गुणोत्तर घेतलंय. तर तशाच प्रमाणे आता आपल्याला काय करावं लागेल की FGHI हे जे लेटर्स आहे तर यापासून सुद्धा यामध्ये सुद्धा प्लस 11, प्लस 12, प्लस 13 आणि प्लस 14 ऍड करून पुढे येणारा लेटर फाइंड करावा लागेल. तर एफ पासून जर प्लस 11 नंबरचा लेटर आपण बघितला तर काय येईल? क्यू. तशाच प्रमाणे जी पासून प्लस 12 केलं तर काय येईल? यस. एच पासून प्लस 13 केलं तर येईल यू. आणि आय पासून जर प्लस 14 ऍड केलं तर कोणता येईल? डब्ल्यू. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर 1 QSUW.
पुढचा प्रश्न 9, 14 तर 26 किती? सगळ्यात पहिले आपण बघू की 9 आणि 14 मध्ये काय संबंध निघतो. आता मला सांगा 9 मध्ये किती मिळवले तर 14 येतात? 5. 9 मध्ये जर 5 मिळवले तर 14 येतात. म्हणजे 9 आणि 14चं गुणोत्तर अशा प्रमाणे घेतलंय, बरोबर. म्हणजे या ठिकाणी तुम्ही याचं जे समीकरण आहे, जे इक्वेशन आहे ते कसं लिहू शकता? x + 5, बरोबर. तर तशाच प्रमाणे 26 मध्ये आपण काय करू? 5 हे ऍड करू, तर 26 आणि 5 किती होतात? 31. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर डी. बघा या ठिकाणी सॉल्युशन मध्ये हा फॉर्म्युला दिलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी ना तुम्ही लक्षात ठेवा. या ट्रिक्स आहे ज्या योग्य त्या ठिकाणी वापरणं आपल्याला कळालं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे 8, 28 तर 27 किती? आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर याचा फॉर्म्युला आपण कशा प्रमाणे करू शकतो किंवा 8 आणि 28 यांचं काय नातं निघतं? तर 8 आणि 28चं नातं जे आहे म्हणजे जे गुणोत्तर आहे तर ते कशा प्रमाणे आपण सॉल्व करू? या ठिकाणी बघा, जर मी 8 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर ते किती होतील? 8 त्रिक 24 आणि त्यामध्ये जर मी 4 मिळवले तर ते किती येतील? 28, बरोबर. म्हणजे या ठिकाणी मी काय केलं की पहिले त्याला 3 ने गुणलं आणि मग नंतर त्यामध्ये +4 केले. तर अशाच प्रमाणे हा जो 27 आपल्याला दिलेला आहे तर त्याला सुद्धा हीच मेथड फॉलो करावी लागेल. तर 27 गुणिले 3 जर मी केलं तर 27 त्रिक किती होतील? 81 आणि यामध्ये जर 4 मिळवले तर ते किती होतील? 85. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल 85. तर आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय नंबर डी. किंवा तुम्ही याचा असा फॉर्म्युला घेऊन सुद्धा प्रश्न हा सॉल्व करू शकता. बघूया पुढचा प्रश्न. 18वा प्रश्न आहे 42, 56 आणि 72. आता या ठिकाणी काय केलंय की आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे. आता गुणोत्तर फाइंड आउट करायचं, रेशो काढायचा म्हणजे नेमकं आपण काय करतो तर ज्या दोन संख्या दिलेल्या आहेत त्यांना डिवायडेशनच्या फॉर्मेशन मध्ये लिहितो अशा प्रमाणे. आणि गुणोत्तर काढायचं म्हटलं तर सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला हे बघायचं आहे की कोणत्या पाढ्यामध्ये, कोणत्या टेबलमध्ये 42 आणि 56 हे येते. तर या ठिकाणी बघा 14 त्रिक 42 आणि 14 चोक 56. म्हणजे या ठिकाणी आपलं गुणोत्तर, आपला रेशो काय आलेला आहे? 3:4. तर पहिली जी संख्या होती 42 आणि 56 त्याचं गुणोत्तर आलेलं आहे 3:4. तशाच प्रमाणे जो 72 या ठिकाणी दिलेला आहे तर ऑप्शन पैकी, या 4 ऑप्शन पैकी आपल्याला अशी संख्या या ठिकाणी निवडायची आहे जिचं गुणोत्तर 3:4 यायला पाहिजे. तर या ठिकाणी 72 आणि 81 जर आपण गुणोत्तर काढलं तर ते गुणोत्तर येणार नाही, कारण की ते पॉइंट मध्ये समथिंग जाईल. पण या ठिकाणी जर आपण 96 ही संख्या जर घेतली, 72 आणि 96, तर या ठिकाणी बघा 24च्या पाड्यामध्ये या दोन्ही पण संख्या येतात. 24 त्रिक 72 आणि 24 चोक 96. म्हणजे या ठिकाणी आपलं गुणोत्तर आलेलं आहे 3:4. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर सी. 19वा प्रश्न आहे की विसंगत नाव ओळखा. आणि या प्रश्नासाठी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे: नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेश. तर मित्रांनो, या पर्यायामधून तुम्हाला विसंगत नाव ओळखायचं आहे. तर या ठिकाणी बघा, या प्रश्नामध्ये नागालँड, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश हे तिन्ही सुद्धा पूर्वोत्तर राज्य आहेत. तर हिमाचल प्रदेश हा एकमेव उत्तर भागातील राज्य आहे. म्हणून या ठिकाणी विसंगत नाव आहे हिमाचल प्रदेश. पुढचा प्रश्न. या प्रश्नामध्ये देखील आपल्याला विसंगत नाव ओळखायचं आहे. तर पर्याय दिलेले आहे: हडप्पा, लोथल, मोहनजोदारो, उज्जैनी. आता या ठिकाणी बघा, या प्रश्नामध्ये हडप्पा, लोथल आणि मोहनजोदारो हे तिन्ही सुद्धा सिंधू संस्कृतीशी निगडित शहरे आहेत. पण या ठिकाणी जो उज्जैनी शहर दिलेला आहे तर उज्जैनी हा सिंधू संस्कृतीशी निगडित नाही. म्हणजेच या ठिकाणी विसंगत नाव कोणता येईल? पर्याय नंबर 4. आलं ना उत्तर? अतिशय सोप्या पद्धतीने याचे प्रश्न अरेंज केलेले असतात. फक्त काही ट्रिक्स आहेत जे की तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे की विसंगत नाव ओळखा. या प्रश्नामध्ये देखील तुम्हाला विसंगत नाव हा बाहेर काढायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे: गोरखालँड, झारखंड, बोडोलँड आणि नागालँड. आता या प्रश्नामध्ये नागालँड हे एक राज्य आहे व इतर पर्याय राज्य नसून वेगवेगळ्या राज्यातील एक भाग आहे. म्हणजेच की हे तिन्ही सुद्धा वेगवेगळे भाग आहेत आणि नागालँड हा एकमेव राज्य आहे. म्हणजेच या ठिकाणी विसंगत नाव कोणता येईल? पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न दिलेला आहे की खालील गटातील पाहुणा ओळखा.
अतिशय सोपा प्रश्न आहे। या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे, वकील, डॉक्टर, शिक्षक आणि कवी। आता अतिशय सोपं लॉजिक आहे की वकील, डॉक्टर आणि शिक्षक हे तिन्ही सुद्धा शिकून झालेले, शिक्षण घेऊन झालेली पद आहेत, पण कवी जी आहे तर ती गायन पद आहे, बरोबर। म्हणजेच या ठिकाणी पाहुणा कोण येईल? पर्याय नंबर 4। पुढचा प्रश्न दिलेला आहे की विसंगत वाद्य ओळखा। अतिशय सोपा प्रश्न आहे। या ठिकाणी आपल्याला जो विसंगत वाद्य आहे त्याला आपल्याला ओळखायचा आहे। पर्याय दिलेला आहे बासरी, तबला, शहनाई आणि सनई। या प्रश्नामध्ये तबला सोडून बाकी सगळी वाद्ये तोंडाने वाजवायची आहे, बरोबर। बासरी, शहनाई आणि सनई हे तिन्ही सुद्धा तोंडाने वाजवितात, पण फक्त तबला हे हाताने वाजवतो। म्हणजेच या प्रश्नामध्ये विसंगत वाद्य कोणतं आलं? पर्याय नंबर 2। 24वा प्रश्न दिलेला आहे की विसंगत संघटना ओळखा आणि या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे, NATO, EEC, NAFTA, ASEAN। आता या ठिकाणी बघा, या संज्ञा तुम्हाला, या संघटना तुम्हाला माहिती पाहिजे तर मित्रांनो NATO, EEC, ASEAN या सर्व प्रादेशिक संघटना आहे। फक्त या ठिकाणी जे NAFTA दिलेला आहे तर ही एकमेव या ठिकाणी प्रादेशिक संघटना नाही। म्हणजेच या ठिकाणी विसंगत नाव कोणतं येईल? विसंगत संघटना कोणती येईल? पर्याय नंबर 3। पुढचा प्रश्न दिलेला आहे की वेगळी जोडी ओळखा। आता या ठिकाणी बघा 4 पर्याय दिलेले आहे, स्वातंत्र्य, पारतंत्र्य, आनंद, दुःख, स्वार्थी, निस्वार्थी, धोका आणि जोखीम। आता या ठिकाणी बघा, तुम्ही जर व्यवस्थितपणे या 4ही पर्यायांना बघितलं, या ठिकाणी जे स्वातंत्र्य, पारतंत्र्य, आनंद, दुःख, स्वार्थी आणि निस्वार्थी हे तिन्ही सुद्धा एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत, पण फक्त या ठिकाणी जो पर्याय नंबर 4 दिलेला आहे हा एकमेव या ठिकाणी समानार्थी शब्द आहे। म्हणजेच की या 4 पर्यायापैकी जो चौथा पर्याय आहे तो या तिन्ही पर्यायापेक्षा वेगळा आहे। म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर 4। पुढचा प्रश्न दिलेला आहे की विसंगत व्यक्ती ओळखा। आता या ठिकाणी आपल्याला विसंगत व्यक्ती ओळखायची आहे आणि पर्याय आहे वसुंधरा राजे, अरुण जेटली, लालकृष्ण अडवाणी, डॉक्टर फारुख अब्दुल्ला। आता या 4ही पर्यायापैकी डॉक्टर फारुख अब्दुल्ला यांना जर सोडलं तर भारतीय जनता पक्षाचे सर्व सदस्य आहे। वसुंधरा राजे, अरुण जेटली, लालकृष्ण अडवाणी हे तिन्ही सुद्धा भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत, तर जे डॉक्टर फारुख अब्दुल्ला आहे हे एकमेव भारतीय जनता पक्षाचे सदस्य नाही। म्हणजे या ठिकाणी वेगळी व्यक्ती कोण आली? पर्याय नंबर 4। पुढचा प्रश्न दिलेला आहे की विसंगत पर्याय ओळखा। आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला विसंगत पर्याय ओळखायचा आहे आणि पर्याय दिलेले आहे तुम्हाला गणेश चतुर्थी, गुढीपाडवा, ख्रिसमस आणि होळी। तर मित्रांनो या ठिकाणी गणेश चतुर्थी, गुढीपाडवा आणि होळी हे तिन्ही सुद्धा हिंदू धर्माचे सण आहेत। या ठिकाणी जे ख्रिसमस सण दिलेला आहे तर तो एकमेव ख्रिश्चन लोकांचा सण आहे। म्हणजेच या ठिकाणी हे तिन्ही पर्याय सारखे आहेत, पण एक पर्याय वेगळा आहे। तर विसंगत पर्याय कोणता आला या ठिकाणी? पर्याय नंबर 3। पुढचा प्रश्न दिलेला आहे की विसंगत संख्या ओळखा आणि या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे, 1, 4, 6 आणि 16। मित्रांनो या 4ही संख्यांना जर आपण व्यवस्थितपणे बघितलं तर या ठिकाणी 1, 4, 16 ह्या तिन्ही संख्या वर्ग संख्या आहे। 1 कशाचा वर्ग आहे? 1 चा, 4 कशाचा वर्ग आहे? 2 चा आणि 16 कशाचा वर्ग आहे? 4 चा। परंतु या ठिकाणी एकमेव जी 6 संख्या दिलेली आहे तर ती कशाचाच वर्ग नाही। म्हणजेच या ठिकाणी विसंगत संख्या कोणती आली? पर्याय नंबर 3। मित्रांनो आता आपण अशाब्दिक वर्गीकरणावरती काही महत्त्वाचे MCQs डिस्कस करूया। आता या ठिकाणी बघा तुम्हाला 4 आकृती करून अशा प्रमाणे एक प्रश्न दिलेला आहे। आता या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे की त्रिकोण, वर्तुळ, चौकोन आणि पंचकोन या 4ही आकृत्यांना जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितलं तर त्रिकोण, चौकोन आणि पंचकोन हे तिन्ही सुद्धा कोन असलेली आकृती आहे। परंतु या ठिकाणी जो वर्तुळ दिलेला आहे हा एकमेव कोन नसलेली आकृती आहे। म्हणजेच या ठिकाणी विसंगत घटक कोणता आहे? ब। म्हणजेच की पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। अशाच प्रकारे दुसरा प्रश्न दिलेला आहे। या दुसऱ्या प्रश्नाला जर व्यवस्थितपणे बघितलं तर यामध्ये पूर्ण 4 आकृत्या दिलेल्या आहे आणि या 4ही आकृत्यांपैकी पर्याय नंबर ब, क, ड यांना जर बघितलं, पहिली जी आकृती आहे तिला जर उभं कापलं तर दुसरी आकृती ही त्याची आरशातील प्रतिमा येईल। आता या ठिकाणी बघा यमला जर कापलं तर त्याची आरशातील प्रतिमा अशा प्रकारे दिसेल। तशाच प्रकारे यलला जर उभं कापलं तर त्याची आरशातील प्रतिमा अशा प्रकारे दिसेल। तर पीला जर उभं कापलं तर त्याची आरशातील प्रतिमा अशा प्रकारे दिसेल। परंतु या ठिकाणी जो पर्याय नंबर अ दिलेला आहे त्याला बघा की एन ला जर आपण उभं कापलं
तर यम ही त्याची आरशातील प्रतिमा येईल का? नाही. म्हणजेच या ठिकाणी विसंगत घटक कोणता आहे? अ. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर अ. अशाच पद्धतीने तिसरा प्रश्न सुद्धा दिलेला आहे. तिसरा प्रश्न अतिशय सोपा आहे, फक्त काही लॉजिक आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी जी मोठी आकृती आहे ती छोट्या आकृतीची प्रतिमा आहे. या ठिकाणी जी मोठी आकृती आहे ती छोटी आकृतीची प्रतिमा आहे. यामध्ये सुद्धा छोटी आकृती मोठ्या आकृतीची प्रतिमा आहे. तर मित्रांनो, जो पर्याय ब दिलेला आहे त्यामध्ये बघा की पहिली आकृती ही आयताची दिलेली आहे आणि या ठिकाणी बघा की आयताची प्रतिमा म्हटलं तर ती अशा प्रकारे दिसायला पाहिजे, परंतु या ठिकाणी काय आहे? त्रिकोण. म्हणजेच या ठिकाणी विसंगत घटक आहे ब. म्हणजेच की तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. तर यावरती अजून काही प्रश्न डिस्कस करूया. अशाब्दिक वर्गीकरणचा पुढचा प्रश्न दिलेला आहे. आता या ठिकाणी बघा, या चारही आकृत्यांना जर आपण व्यवस्थितपणे बघितलं तर यामध्ये जो पर्याय नंबर अ, ब आणि ड आहे, हे तिन्ही सुद्धा आकृत्यांमध्ये बघा की यामध्ये एकसारखे दोन भाग झालेले दिसत असेल, बरोबर. पण या ठिकाणी जो पर्याय क दिलेला आहे त्यामध्ये एकसारखे दोन भाग दिसत आहेत का? नाही. म्हणजेच या ठिकाणी विसंगत घटक कोणता आहे? पर्याय नंबर क. अशाच प्रकारे ही दुसरी आकृती दिलेली आहे ती बघा, यामध्ये तुम्हाला 4 आकृत्या दिलेल्या आहे आणि या चारही आकृत्यांमध्ये काही किंचित असा फरक तुम्हाला दिसत असेल तर या ठिकाणी बघा पर्याय नंबर अ, ब, क या तिन्ही आकृत्यांमध्ये बघा की 2-2 बिंदू दिलेले आहे, बरोबर. तर याची जी चौथी आकृती आहे पर्याय नंबर ड, यामध्ये 3 बिंदू आहेत. म्हणजेच की अ, ब, क या तिन्ही पर्यायापेक्षा ड ही आकृती वेगळी आहे. म्हणजेच या ठिकाणी या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड. आता पुढचा प्रश्न बघा, यामध्ये सर्वात पहिले आपण काय करू की प्रत्येक पर्यायामध्ये किती गोल दिलेले आहेत ते मोजूया. म्हणजे या ठिकाणी बघा 1, 2, 3 आणि 4. पहिल्या आकृतीमध्ये 4 गोल आहेत, तर दुसऱ्या आकृतीमध्ये 1, 2, 3, 4. दुसऱ्या आकृतीमध्ये देखील 4 गोल आहेत. तर तिसऱ्या आकृतीमध्ये बघा 1, 2, 3, 4, 5. तिसऱ्या आकृतीमध्ये 5 गोल आहेत. तर चौथ्या आकृतीमध्ये 1, 2, 3, 4. म्हणजेच या ठिकाणी पर्याय नंबर अ, ब, ड या तिन्ही आकृत्यांमध्ये 4 गोल आहे, परंतु जो पर्याय नंबर क आहे त्यामध्ये 5 गोल आहेत. म्हणजेच या ठिकाणी पर्याय नंबर क हा तिन्हीपेक्षा वेगळा आहे. तर या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय नंबर क. अशाच पद्धतीने यावरती अजून काही प्रश्न डिस्कस करूया. पुढचा प्रश्न दिलेला आहे, यामध्ये सुद्धा प्रत्येक प्रश्नात 4-4 आकृत्या दिलेल्या आहे. जर तुम्ही प्रश्नामध्ये बघितलं तर प्रत्येक आकृतीमध्ये त्रिकोण दिलेला आहे आणि त्रिकोणाचे तिन्ही कोन दाखवलेले आहे आणि तिन्ही बाजू सारख्या दाखवलेल्या आहेत. तर पर्याय नंबर अ, क, ड या तिन्ही आकृत्या सारख्या आहेत, परंतु या ठिकाणी जो पर्याय ब दिलेला आहे त्यामध्ये बघा की या ठिकाणचा जो एक कोन आहे तो दिलेला नाही. म्हणजेच की यामध्ये या चारही पर्यायापैकी पर्याय ब जो आहे तर तो या चारही पेक्षा वेगळा आहे. तर या ठिकाणी विसंगत घटक येईल पर्याय नंबर ब. त्या पुढचा प्रश्न बघा, यामध्ये प्रत्येक आकृती ही अपूर्ण दिलेली आहे. कशा प्रकारे? पर्याय नंबर ब मध्ये बघा ही आकृती अशा प्रकारे यायला पाहिजे, ही आकृती अशा प्रकारे आणि ड आकृती अशा प्रकारे. म्हणजेच की यामध्ये ब, क, ड ह्या तिन्ही सुद्धा अपूर्ण आकृत्या दिलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी जो पर्याय नंबर अ आहे ती एकमेव पूर्ण आकृती आहे. म्हणजेच की या प्रश्नामध्ये पर्याय नंबर अ हा विसंगत घटक येईल. त्या पुढचा प्रश्न बघा, यामध्ये प्रत्येक आकृतीमध्ये एक आयत दिलेला आहे आणि त्या आयताच्या चारही कोणामध्ये वर्तुळ, अधिक, गुणिले आणि तारा अशा प्रकारचे चिन्ह दिलेले आहेत. पण या ठिकाणी जो पर्याय नंबर क आहे ती एकमेव अशी आकृती आहे ज्या आकृतीमध्ये ताऱ्याऐवजी काय दिलेलं आहे? त्रिकोण. म्हणजेच या ठिकाणी विसंगत घटक कोणता येईल? पर्याय नंबर क. अशाच प्रकारे पुढचा प्रश्न बघा, या प्रश्नामध्ये चारही आकृत्यांमध्ये एक त्रिकोण दिलेला आहे आणि त्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणामध्ये गुणिले, चौकोन आणि ताऱ्याचं चिन्ह दिलेलं आहे. या ठिकाणी या प्रश्नामध्ये जे क पर्याय दिलेला आहे तर क पर्यायामध्ये असणारी जी आकृती आहे त्यामध्ये ताऱ्याऐवजी ए दिलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय नंबर क हा विसंगत आहे. त्या पुढील प्रश्न बघा, या प्रश्नामध्ये प्रत्येक आकृतीमध्ये एक अर्धवर्तुळ दिलेला आहे आणि तो अर्धवर्तुळ पूर्णपणे भरलेला दिलेला आहे. म्हणजेच की पर्याय नंबर अ, क, ड हे तिन्ही सुद्धा सारखे आहेत, परंतु या ठिकाणी जो पर्याय ब दिलेला आहे त्याचा जो अर्धवर्तुळ आहे तो रिकामा आहे. म्हणजेच की या प्रश्नामध्ये अ, क, ड, ब या चारही पर्यायापैकी ब हा पर्याय वेगळा आहे. तर या ठिकाणी विसंगत घटक येईल पर्याय नंबर ब.
अशाब्दिक वर्गीकरणचा पुढचा प्रश्न दिलेला आहे। आता यामध्ये सुद्धा बघा तुम्हाला 4 आकृत्या करून एक प्रश्न दिलेला आहे। तर प्रश्न अशा प्रकारे अरेंज केलाय की या 4ही आकृत्यांमध्ये बघा की पर्याय नंबर अ, ब, ड या 3ही पर्यायामध्ये 2 सारख्या आकृत्यांच्या जोड्या दिलेल्या आहे, परंतु या ठिकाणी जो पर्याय नंबर क आहे तर पर्याय नंबर क मध्ये एक छोटी आकृती आणि एक मोठी आकृती आहे, म्हणजेच या ठिकाणी विसंगत घटक कोणता येईल? पर्याय नंबर क। त्या पुढील प्रश्न बघा, यामध्ये प्रत्येक आकृतीमध्ये एक वर्तुळ दिलेला आहे आणि त्या वर्तुळाचे 4 भाग केलेले आहे आणि त्या 4 भागांपैकी एक भाग भरलेला दिलेला आहे आणि त्या भरलेल्या भागाच्या आजूबाजूला 2 बिंदू दिलेले आहे। तर अशाच प्रकारे ब आकृती सुद्धा बघा, ब आकृतीमध्ये सुद्धा एक भरलेला भाग दिलेला आहे आणि त्या भागाच्या आजूबाजूला 2 बिंदू दिलेले आहेत। तर क आकृतीमध्ये सुद्धा एक भाग भरलेला दिलेला आहे आणि तिच्या आजूबाजूला 2 बिंदू दिलेले आहे। तर तशाच प्रकारे जो पर्याय नंबर ड आहे यामध्ये बघा की जो भरलेला भाग आहे त्याच्या आजूबाजूला 2 बिंदू नसून एक त्याच्या समोर आहे आणि एक त्याच्या बाजूला आहे, म्हणजेच या ठिकाणी या 4ही पर्यायापैकी पर्याय नंबर ड हा वेगळा आहे, विसंगत आहे। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न दिलेला आहे, या प्रश्नामध्ये तुम्हाला अ, ब, क, ड मध्ये वेगवेगळ्या आकृत्या दिलेल्या आहेत। या प्रत्येक आकृतीमध्ये काय झालंय की मधल्या रेषेमुळे आकृतीचे 2 समान भाग पडतात, पण या ठिकाणी जो पर्याय नंबर ड दिलेला आहे तर पर्याय नंबर ड मध्ये 2 असमान भाग होतात, म्हणजेच या ठिकाणी विसंगत घटक येईल पर्याय नंबर ड। त्या पुढील प्रश्न दिलेला आहे, या ठिकाणी तुम्हाला एक स्माइलीचं चिन्ह दिलेलं आहे। आता या प्रत्येक स्माइलीच्या चिन्हाला व्यवस्थितपणे बघा की पर्याय नंबर अ, ब, ड हे तिन्ही सुद्धा सारखे आहे, परंतु या ठिकाणी जो पर्याय नंबर क दिलेला आहे त्यामध्ये एक भवई आणि जी नाकाची दिशा आहे तर ती बदललेली आहे, म्हणजेच या ठिकाणी विसंगत घटक येईल पर्याय नंबर क। त्या पुढील प्रश्न बघा, या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक आकृतीमध्ये गोल दिलेले आहे। तर सर्वात पहिले आपण मोजून घेऊया की कोणत्या आकृतीमध्ये किती गोल दिलेले आहेत। तर या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 किती आहेत? पहिल्या आकृतीत 5 गोल आहे, तर दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा 5 गोल आहेत, तिसऱ्या आकृतीमध्ये 3 आणि 3 6 आणि 1 7 गोल आहे, तर चौथ्या आकृतीमध्ये 5 गोल आहेत, म्हणजेच या ठिकाणी पर्याय नंबर अ, ब, ड हे तिन्ही सुद्धा सारखे आहे आणि क हा तिन्हीपेक्षा वेगळा आहे। तर या ठिकाणी विसंगत घटक येईल पर्याय नंबर क। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ लेक्चर इथे संपलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच विचारा। धन्यवाद।